कधी असं वाटतं का की मेहनत खूप करतो पण पैसा टिकत नाही? घरात वादविवाद, आरोग्याचे प्रश्न, मानसिक ताण कायम राहतो. पण याचं उत्तर तुमच्या नशिबात नाही, तुमच्या घरात आहे. आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी अशा काही वस्तू, यंत्र आणि चित्र निर्माण केली होती, ज्यांनी केवळ घराचं नाही तर जीवनाचं रूपांतर केलं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 12 शुभ वस्तू आणि त्यांचे गूढ फायदे, ज्या आपल्या घरात ठेवताच नशिबाची दारे उघडतात आणि आयुष्यभरासाठी सुख, समृद्धी आणि समाधान मिळतं. मी आहे अनघा दंडगे आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष. चला तर सुरुवात करूया आपल्या घरात नशिबाचं वास्तुशास्त्र घडवणाऱ्या या दिव्य वस्तूंनी. पहिली वस्तू म्हणजे आपला हॅपी मॅन गणपती. आपला हॅपी मॅन म्हणजे आनंददायक हसरा गणपती. काका बगला वर करून हसत असलेले गणपती नव्हे, तर आरामात बसलेले डाव्या सोंडेचे गणपती हेच आपल्या घराचे खरे हॅपी मॅन आहेत. हे गणपती शांतता, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक असतात. त्यांची स्थापना घराच्या पूजाघरात किंवा मुख्य खोलीत करावी. दुसरी वस्तू आहे बोटीचा नांगर. बोटीचा नांगर हे स्थैर्याचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. लोखंडापासून बनवलेला हा नांगर हॉलमध्ये लावावा. त्याचा आकार 1 इंचापेक्षा जास्त नसावा. त्यामुळे घरात स्थिरता, आर्थिक वाढ आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. तिसरी वस्तू म्हणजे बांगड्या. 2 बांगड्या आरशाजवळ ड्रेसिंग टेबलच्या आरशाच्या बाजूला लावा. या वस्तू पवित्रता आणि सौंदर्य दर्शवतात. यामुळे पती पत्नीमधील प्रेम, सन्मान आणि आपुलकी वाढते. चौथी वस्तू आहे रुद्राक्ष माळा दक्षिण भिंतीवर. जर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला दरवाजा किंवा खिडकी असेल तर त्या ठिकाणी लाल दोऱ्यात 1 रुद्राक्ष आणि 1 तुळशी बीज बांधून लावा. यामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या वाईट शक्ती थांबतात आणि घरात शांतता आणि सकारात्मकता निर्माण होते. पाचवी वस्तू आहे फुलपाखराचं चित्र. हिरव्या किंवा रंगीत फुलपाखराचं चित्र उत्तर भिंतीवर लावा. फुलपाखरू म्हणजे वाढ, परिवर्तन आणि सौंदर्याचं प्रतीक. यामुळे नोकरी व्यवसायात प्रगती होते आणि मनःशांती मिळते. 6वी वस्तू म्हणजे देवघरातील घंटा आणि किनार. प्रत्येक देवघरात 1 घंटा असावी. दक्षिण दिशेला तोंड करून दररोज 11 वेळा वरून खाली अशा पद्धतीनं घंटेचा नाद करावा. हा नाद वाईट शक्ती आणि नकारात्मकता नष्ट करतो. 7वी वस्तू आहे सूर्यप्रतिमा. मुख्य दरवाजावर गणपतीच्या शेजारी सूर्याची प्रतिमा लावा. पण जर दक्षिण दिशेचा दरवाजा असेल तर हे टाळा. यामुळे बुद्धिमत्ता, सत्ता, तेज आणि भाग्य वाढते. 8वी वस्तू आहे घोड्याची नाल. मुख्य दरवाजावर काळ्या घोड्याची नाल लावा. ही नाल शनिदोष शांती आणि वाईट ग्रह परिणाम कमी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ही खरी घोड्याचीच असावी आणि शक्यतो काळ्या घोड्याची असेल तर सर्वोत्तम. 9वी वस्तू आहे सोन्याची चावी. सोन्याच्या पत्र्यावर चावीचं चित्र करून ते पैसे ठेवण्याच्या कपाटात ठेवा. ही चावी म्हणजे कुबेराच्या भांडाराची दारे उघडणारी प्रतिकात्मक किल्ली. यामुळे संपत्तीचे प्रवाह वाढतात आणि धनस्थैर्य मिळतं. 10वी वस्तू आहे त्रिशूल. पंचधातूंचं त्रिशूल हे अत्यंत शक्तिशाली रक्षण चिन्ह आहे. याची उंची 4 इंचापेक्षा जास्त नसावी. हे चित्र किंवा वस्तू घराच्या मुख्य पूजास्थानी ठेवा. यामुळे आरोग्य दोष, अपघात आणि संकटापासून रक्षण होतं. 11वी गोष्ट आहे हाताचा पंजा. भिंतीवर कुंकू किंवा हळदीने हाताचा ठसा उमटवा. पूर्व दिशेकडून पाहून पूजा करून हे करा. हे शुभतेचं, रक्षणाचं प्रतीक आहे. 12वी वस्तू आहे स्वस्तिक ओम त्रिशूल चांदीच्या पत्र्यावर. चांदीच्या पत्र्यावर स्वस्तिक, ओम आणि त्रिशूल खोदून पूजाघरात ठेवा. या तिन्ही चिन्हामुळे सर्व प्रकारची सुख, शांती आणि धनलाभ मिळतो. त्यानंतर आहे कमंडलू. ईशान्य दिशेला तांबे किंवा पितळेचे कमंडलू ठेवून ते पाण्याने भरलेलं असावं. हे शुद्धता आणि जीवनशक्तीचं प्रतीक आहे. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. दिव्यांची समई. 5 स्तरांची दीपमाळ. 5 स्तरांमध्ये 21 ज्योती असलेली दीपमाळांना आठवड्यातून एकदा सर्व दिवे एकत्र प्रज्वलित करा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन महालक्ष्मीचा वास होतो. त्यानंतरची गोष्ट आहे म्हणजे बासरी. मुख्य दरवाजाच्या समोरील भिंतीवर लाल दोरीने बांधलेली बासरी लावा. ही श्रीकृष्णाची कृपा, कुटुंबातील सौहार्द दर्शवते. यामुळे घरात प्रेम, शांतता आणि आनंद वाढतो.
मित्रांनो, या सर्व वस्तू आपल्या घरात स्थिरतेने ठेवणे म्हणजे केवळ सजावट नाही, तर ती आपल्या जीवनशक्ती, भाग्य आणि श्रद्धेची साखळी आहे. लक्षात ठेवा, पूर्वजांनी तयार केलेल्या या वस्तू केवळ प्रतीक नव्हे, त्या ऊर्जावाहक आहेत, ज्या आपल्याला अडचणींमधून बाहेर काढतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय व्यंकटेश लिहा. तुमचं जीवन शुभतेनं भरलेलं असो. देव आशीर्वाद देवो आणि गणपती बाप्पा नेहमी तुमच्या घरात हॅपी मॅन स्वरूपात वास करो. मी अनघा दंडगे आणि हा होता व्यंकटेश ज्योतिषचा आणखी एक दिव्य आणि ज्ञानदायी भाग असलेला व्हिडिओ. पुढील व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत शुभम भवतु. धन्यवाद.